नाशिक जिल्ह्यातील या मंदिरात चोरांना हत्तीच्या सोंडेत हिरा सापडला होता, म्हणून त्यांनी लालसेपोटी बाकी हत्तींच्या सोंडा कापून टाकल्या। हे मंदिर कोणतं आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर नमस्कार मंडळी, आज मी आली आहे नाशिक पासून 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या सिन्नर येथील गोंदेश्वर मंदिरामध्ये। मंदिराच्या आत जाताना एका वेगळ्याच दुनियेत आपण जातो। तर मंदिराची माहिती अशी की गोंदेश्वराचं मंदिर भूमिज शैलीतलं आहे। यादव राजपुत्र राजगोविंद यांच्या काळात हे मंदिर बांधण्यात आलं होतं। मंदिर बांधायला त्या काळी 2 लाख रुपये खर्च आला होता। जवळपास 1000 वर्ष जुने असणारं हे मंदिर शैव पंचायतन पद्धतीचं आहे, म्हणजेच एकूण 5 मंदिरे इथे आहेत। पार्वती, गणपती, सूर्य आणि विष्णू अशी 4 छोटी मंदिरे आणि मध्ये शिवाचं उंच शिखर असलेलं मंदिर। मंदिराच्या बाहेरील भिंतीवर असलेलं शिल्प बघण्यात आपला वेळ जास्त जातो, इतकी सुंदर शिल्प आहेत। अभिषेकाचं पाणी बाहेर जाण्यासाठी मकर मुखाची रचना केलीये। मूळ मंदिरात जाताना सर्वात आधी नंदी मंडप लागतं, त्यापुढे सभा मंडप जिथे खूप नक्षीकाम केलेले खांब आहेत, मग अंतराळ ज्याचं छत बघतच राहावं इतकं सुंदर आहे, आणि शेवटी गर्भगृह ज्यात शिवपिंड आहे। इतकं सुंदर मंदिर आणि मंदिर परिसर आहे की तुम्ही नक्कीच एकदा भेट द्यायला हवी।